जय गुरुदेव. वडील अग्रगण क्रिया टाकीती, तरी नेणतेही तैसेची वर्तती. म्हणून न टाकी जे अधिक स्थिती, वाढवी जे सज्जनी. एरवी क्रिया रहित ज्ञान जाणे, परी जना कारणे करणे. परोपकारार्थ वर्तने, परी हा तो अक्रिय. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली वडील अग्रगण क्रिया टाकती. समाजातील वडीलधाऱ्या लोकांनी, घरातल्या प्रमुख व्यक्तीने, समाजातील प्रमुख व्यक्तीने आणि धर्माचार्यांनी क्रिया सोडून जमणार नाही. कारण समाज हा अनुकरण प्रिय आहे. वडीलधारी माणसे कसं वागतात त्याचंच अनुकरण. नेणतेही तैसेची वर्तती. समजा घरातले वडीलधारी माणसं स्नान पूजा करत असतील तर लहान लेकरही त्यांचं बघून स्नान पूजा करतील, देवाची प्रार्थना करतील. म्हणून न टाकी जे अधिक स्थिती. म्हणून थोर पुरुषानं क्रिया न टाकता सदाचाराचं वागणं हे अधिक प्रमाणात वाढवलं पाहिजे. कोण वाढवलं पाहिजे? सज्जनी. हा उपदेश किंवा ही ओवी जे समाजातील संत पदावर आहेत, गुरु पदावर आहेत, यांच्या आचरणावर प्रकाश टाकणारी आहे. आपण म्हणतो संत अकर्ते असतात, तर मग त्यांना क्रिया कसं करा म्हणून सांगत आहेत माऊली, असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. त्याचं उत्तर देण्यासाठी पुढे म्हणतात, एरवी क्रियारहित ज्ञान जाणे. जे ज्ञानी महापुरुष असतात त्यांच्या शरीराकडून क्रिया केली जाते. त्यांचं मन परमात्म स्वरूपात लीन असतं आणि ती क्रियाही परिजनाकारणे करणे. लोकाच्या हितासाठी त्यांच्या देहाकडून क्रिया केलेली दिसते. कारण संताचा स्वभाव आहे परोपकारार्थ वर्तने. बुडती ही जन न देखवे डोळा, अंतरी कळवळा उपजे त्यांच्या. जनाचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या देहाकडून क्रिया केली जाते, पण ते सदैव अक्रिय असतात, असे या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता आपण आपल्या गुरु माऊलीच्या दिव्य चरित्रातून या ओवीला समजून घेऊ. आमच्या आप्पाला, गुरु माऊलीला वयाच्या 11व्या वर्षी आत्मस्वरूपाची प्रचिती आली होती, अनुभूती आली होती गुरुकृपेने. पण समाजाला दिशा देण्यासाठी माऊली त्रिकाल स्नान पूजा करायचे आणि प्रत्येक क्रियेतून समाजाला बोध झाला पाहिजे याची माऊली काळजी घ्यायची. त्यांना काहीच क्रिया करायची गरज नव्हती. ते आत्मस्वरूपात रममान होते, पण समाजाला अनुकरण करता यावं म्हणून ती सगळी क्रिया करायची. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीतून शिकायला मिळायचं. माऊलीचा आयुष्यभर एकच संदेश होता, तुमचे जर खरे शत्रू कोण असतील तर माऊली म्हणायचे स्वार्थ आणि अहंकार. तुम्ही स्वार्थ सोडा आणि अहंकार ही सोडा. तुम्ही परमेश्वर स्वरूपच आहात.
मग हे सांगण्यासाठी माऊली निस्वार्थ गुरुमूर्ती सदा हृदयात शांती या आरतीतल्या पदाप्रमाणे माऊलीचं आचरण होतं. एका भक्तानं माऊलीला सोन्याचा टोप आणला. त्यावेळेस आप्पा म्हणाले, कलियुगाचं ओझं माझ्या डोक्यावर नको. आम्हाला लोह आणि कांचन, लोखंड आणि सोनं समान आहे. म्हणून ते सोन्याचा टोप परत केला आणि गुरुच्या चरणाची पूजा जल भस्म बिल्वपत्राने करायची आहे. गुरुला सोनं नाण्याची काही आवश्यकता नसते, तुमच्या प्रेमाचा भाव आवश्यक असतो. हे माऊलीने क्रियेतून दाखवून दिलं. आणि गुरुची आज्ञा कशी पाळावी याचा आदर्श आपल्या 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये माऊलीने घालून दिला. माऊलीला त्यांच्या गुरु माऊलीनं सांगितलेलं होतं, सद्गुरु मडिवाळ शिवाचार्यांनी, तू गुरु आहेस, तू दाता आहेस. शिवदास म्हणे दाता नाही सम गुरुनाथा. तू देणारा आहेस, कुणापुढे तू हात पसरायचा नाही. तुला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. हा उपदेश माऊलीने गुरुचा अंतरंगात साठवला आणि आपल्या आचरणातून प्रत्यक्षात आणला. 104 वर्षाच्या आयुष्यात माऊलीने 1 रुपयाही कुणाकडून दक्षिणा घेतली नाही. दक्षिणाच काय, भक्तानं गळ्यात हार घातला तर तोच हार आशीर्वाद रूपानं माऊली त्या भक्ताच्या गळ्यात घालायची. कुणी शाल गळ्यात घातली माऊलीच्या, ती शाल आशीर्वाद रूपानं त्याला परत द्यायचे. हे निस्वार्थपणे कसं वागावं, गुरुची आज्ञा कशी पाळावी, हे माऊलीनं प्रत्यक्ष आचरणातून तुम्हाला आम्हाला शिकवलं. माऊली म्हणायचे, अतिथी देवो भव. तुमच्याकडे येणारा अतिथी देवासारखा आहे. ते आल्यानंतर, दारात आल्यानंतर त्याला नमस्कार करा, त्याला मध्ये बोलवा, त्याला बसायला सांगा, त्याला ग्लासभर पाणी द्या. हे माऊलीने नुसतं सांगितलंच नाही आम्हाला, तर प्रत्यक्ष आचरणात दाखवलं. कपिलधार दिंडीमध्ये आप्पाचं प्रवचन चालू होतं. सिंहासनासारख्या मोठ्या खुर्चीवर आप्पा बसलेले होते. बाजूच्या छोट्या छोट्या खुर्चीवर दुसरे महाराज बसलेले होते आणि आप्पाचं प्रवचन चालू होतं. त्यावेळेस बिचकुंदेकर शिवाचार्य महाराज आप्पाला भेटायला आलेले. त्यांची दृष्टी महाराज लांब असतानाच पडली. आम्हा सर्व भक्ताचं लक्ष आप्पाकडे होतं. मागे काय होत आहे आम्हाला माहित नव्हतं. त्यावेळेस आप्पा प्रवचन करता करता थांबले आणि स्टेजवरून खाड खाली उतरले आणि बिचकुंदेकर महाराजाला हाताला धरून आणून आपण ज्या खुर्चीवर बसलेले होते त्या खुर्चीवर त्यांना बसवलं. त्यांना नमस्कार केला आणि आपण बाजूच्या खुर्चीवर बसले. कोणीतरी भक्तानं आप्पाला चिठ्ठी लिहिली, महाराज आपण वयानं मोठे आहात, ज्ञानानं मोठे आहात आणि काल जे तुम्ही कृत्य केलं, स्टेजहून खाली उतरून आलात, बिचकुंदेकर महाराजाला तुम्ही घेऊन आलात, इथपर्यंत कळालं. पण तुम्ही आपल्या खुर्चीवर बसवलात आणि आपण छोट्या खुर्चीवर बसलात, हे आम्हाला कळालं नाही. त्यावेळेस गुरु माऊलीनं दुसऱ्या प्रवचनामध्ये पुढच्या टप्प्याला सांगितलं की अतिथी देवो भव ही संस्कृती शिकवते. बिचकुंदेकर महाराज आमचे अतिथी होते, ते आमच्यासाठी देव होते. त्या देवाला हाताला धरून आणणं, त्यांना आपल्या उच्च आसनावर बसवणं, त्यांना अतिथी म्हणून नमस्कार करणं, हे माझं कर्तव्य होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून माऊलीनं
आम्हाला शिकवलं. वडील माणसाने क्रिया कशी करावी आणि त्यांची क्रिया बघून आम्ही आचरण कसं करावं हे आदर्श आमच्या पुढे घालून दिला. पुढं या ओवीचा सांगताना एरवी क्रिया रहित ज्ञान. माऊली म्हणतात ज्ञानी माणसाला क्रिया करायची गरज नाही, परिजनाकारणे करणे. पण ते जनाला सामान्य माणसाला उपदेश करण्यासाठी क्रिया करून दाखवतात. हे जरी करत असले तरी त्यांचा कर्ताभाव नसतो. त्यांचं मन आपल्या आत्मस्वरूपात लीन झालेलं असतं आणि देहाकडून परोपकारात क्रिया होत असते. आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आपण चित्रपट पाहत असताना त्या चित्रपटात आग लागली तर आपली स्क्रीन जळत नाही मोबाईलची, आणि चित्रपटात चालू असलेल्या पाऊस पडत असला तर आपली मोबाईलची स्क्रीन ओली होत नाही. सगळं त्या स्क्रीनवर जरी होत असली तर स्क्रीन अकर्ता असते. तसं साधू संत देहानं कर्म करत असलेले आपल्याला दिसत असले तरीही ते अकर्तेच असतात. फक्त त्यांच्या देहाकडून तुमच्या आमच्या कल्याणासाठी क्रिया होत असते, असं या ओवीतून माऊलीला सांगायचं आहे. ओम शांती शांती शांती.